मित्रांनो आपण जाते यात्रेत आलोय आणि इथं दावण आहे तर माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून. मालक नाव सांगा तुमचं. मालकाचं नाव सांगू? सांगा विलास सदाशिव पळवकर, राहणार बागेवाडी. फोन नंबर वगैरे सांगाय तुमचा. 98 81 31 58 50. त्या बैलाबद्दल माहिती सांगाय जरा. बैलाबद्दल माहिती सांगाय. बैल आमच्याच बैलाचा आहे. कुठला काय वंशावळ वगैरे काय माहितीये का? वंशावळ आमच्याच बैलाचा आहे. आणि ते दुसरा बैल तो बैल पण आमचाच. विक्रीसाठी आहेत का प्रदर्शनाला आणले? असेच आणलेत. चालू केलं तर काय साठी? चालू आहे. घरपोच वगैरे काय? घरपोच आहे. रेट काय ठेवला? 1500 रुपये. जर तुमच्या इकडे येत असेल तर कसे सांगाय जरा. कुंभारीतून 5 किलोमीटर आहे. माहिती दिल्यावर बैल सर सर ये मालक संतोष शामराव कोळेकर, गाव रामपूर, तालुका जिल्हा सांगली. बैलाबद्दल माहिती सांगायला. हा बैल आता दाताला चौसा आहे, गायीला चालू केलेला आहे आणि आता वासरू पडायला सुरुवात झालेली आहे. बैल चांगला आहे. दाताला कसा? 4 दात आहे. कुठल्या बैलाचं वगैरे काय माहितीये का? हा राजू आहे की नाही देवनाळे, त्यांच्या कोशा बैलाचा आहे. ह्या बैलाबद्दल माहिती सांग. हा बैल आता दाताला दुसरा आहे, दात लावलाय, चालू केलाय. रेट वगैरे काय ठेवला? रेट 1500 रुपये. दोन्हीला 1500. घरपोच सेवा वगैरे काय? घरपोच सेवा आहे की. किती किलोमीटर पर्यंत? 60-70 किलोमीटर पर्यंत जाते. यात्रेत गाय बघा चांगली. उमराणीचा शंभू सरदार मोठं माप. मित्रांनो जाते राहू सोड.
अलीकडचा बैल लय danger आहे. बारका आहे पण माहिती म्हणजे बैल जत यात्रेत घेऊन आलोया सध्या. शिव मडसनाळ काम्याचा आहे. दाताला आता 4 दाती झालाय. गाई आता एक 12-13 गाई झाली आतापर्यंत. घरपोच सेवा तेवढंच एक 50 किलोमीटरच्या आत आहे. गाव डफळापूर. अर्जुन अनिल माने. मोबाईल नंबर 9145 165246. 2000 रुपये रेट ठेवलाय. घरपोच काय गाडी भाडं वेगळं होतं या बैलाच 2000, गाडी भाडं काय असेल ते वेगळं होतंय. दुसऱ्या बैलाबद्दल तो आपल्या हौशाचाच मुलगा यो. हा गटेवाडीतून आणलाय. आता दोन महिने झाले खरेदी करून. 2 दाते काय तरी चालू आहे. 2500. वासरा आत्ता 2 दाते त्यामुळे हे जुना नामांकित बैल हौशा. हा एक 1700-1800 गाय झाल्या आणून ही 3.5 वर्ष झालं. बैलाबद्दल जरा वर्णन करून सांगाय कसं आहे. वर्णन हा बैल चित्रा मोरा. त्याची वस्त्र पळायची चांगली. वासरं पडलेली बघितलं चांगली पळायली ती वस्त्र चांगली पडते पहिला. याचे वासरं वगैरे जर भेटले नाही अजून तर नाही. आज आणलाय 5-6 महिने झाले. चालतंय. मालक दुसऱ्या बैलाबद्दल सांगा आपल्याला. सुनील जरा त्याबद्दल माहिती सांगा आपल्याला. हा बैल चित्रा मोरा. ह्या बैलाची अजून आपल्याला खान कळले नाही. त्याची जरा माहिती काढायची चालू आहे. दाताला वगैरे कसं आहे. दाताला आजच आहे. चालू केलाय का. नाही चाल नाही केला. त्याला कलर पूर 1 नंबर. माप बीप चांगला आहे. कधी चालू करणार आहे. 4 महिने. तुमच्या घरी यायचं असेल तर पत्ता सांगाय जरा कसं यायचं. घरी येत असेल तर बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. तुम्ही तुमचं म्हणजे काय नावान प्रसिद्ध आहे तुम्ही गावात. नाव वारकरी बनपुरी. वारकरी मित्रांनो जत यात्रेत आलोय आणि आपलं सांगोलचा सरपंच आलाय. मालक नाव सांगा तुमचं पूर्ण. आमचे नाव सुखदेव ज्ञानू मेटकरी. मुक्काम पोस्ट तांडलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. पहिला जरा इकडे आलो. दाताला कसं झालाय बैल. दाताला 4 आहे आता. गाय किती झाले. गाय एक 900 झालेली. वासरं वगैरे काय. वासर पडली ती. हे फक्त कुठं चॅम्पियन झालाय तेवढं सांगाय आपल्याला. बैल आतापर्यंत 7 जागी चॅम्पियन झालाय. आदत मध्ये घटपर्वेला झाला. परत दातीमध्ये 2रा नंबर आला घटपर्वेचा. परत कंकणवाडीला झाला. परत आदत मध्ये आटपाडीला एकदा झालता. परत गड इंग्लंडला एक झाला. परत कंकणवाडी एक धनगर समाजाचं प्रदर्शन असते तिथे बी चॅम्पियन झाला. गणेशवाडीला एक चॅम्पियन झाला. बैल आपल्या घरच्याच बैलाचा आहे ना. हा घरच्या बैलाचाच आहे. औषध वारलाय बैल देव त्या बैलाचा आहे. आणि
घरपोच वगैरे जात हा? आहे घरपोचला नाही घरपोच वाजत नाही, घरी आलं तर दाखवत. काय रेट काय ठेवलाय? रेट 2,500 रुपये घेत. यात्रेत अजून एक जातीवंत धावून आले. मालक तुमचं नाव सांगा. संजय रामकृष्ण शिंदे. बैलाबद्दल माहिती सांगा हे आपल्याला. बैल एजी पैदास मेटकरी हावचे चांदोलवाडी. दाताला कसा आहे बैल? आता दात पाडला, 1 महिना झाला. बैल कुठून घेतला वगैरे काय माहितीये का? बैल चांदोलवाडीतला. तिथलाच घेतला का? गाई वगैरे गाईला वगैरे चालू केलाय का? चालू केलाय किती आता, झाले? 2.5 महिने झालं चालू आहे. किती वेळा गाई झाल्यात? आता 97 गाय झाली. घरपोच चालू घरपोच. घरपोच लांबच्या गाईला नाही, जवळची गाय असेल तर. रेट वगैरे काय ठेवलाय? रेट 21 रुपये घेतो. तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. संजय रामकृष्ण शिंदे डपळापूर. बैलाचं नाव काय आहे? जिन्नस. नाव सांगा तुमचं. चंद्रकांत पांडुरंग वगैरे. बैलाबद्दल माहिती सांगा की. बैलामधील खिलार कोसा बैल आहे. कुठल्या बैलाचा वगैरे काय? औषध औषधाचा. दाताला कसा आहे? दाताला आता लावलाय दादा. चालू केलाय का? हा? चालू चालू केलाय. केलाय. किती गाय लावलेत आता? हा? गाई किती लावलेत? 200-300 लावले असते. रेट काय ठेवलाय? 2,000. घरपोचला वगैरे जातंय का? जातोय. चॅम्पियन झाले. सर माहिती सांगा आपल्याला तुमची आणि हा, माझे नाव प्राध्यापक केशवदेवबा कोळेकर, कंपोज जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आणि मी सध्या पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहे, प्रोफेसर या पदावरती. आता सध्या माझ्याकडे 3 बैल आहेत. मी धरलेला हेतराव पिस्तूल हा गेल्या वर्षी 7 ठिकाणी चॅम्पियन झालेला आहे, सलग 7 वेळा आदत मध्ये. हा गड इंग्लजचा हिंद केसरी पण बैल आहे. आणि आता सध्या हा बैल दाताला 4 जाती आहे. आणि ह्यानं गाई साधारणपणे एक 270-280 आसपास काढले असतील वगैरे. हा, आता आपण घरी जात नाही बैल घेऊन, 2,500 रुपये घेतो. पण लांबून गाई आली तर आपण 21 रुपये घेतो. आणि आलेल्या माणसाची जर रात्रीच्या तर राहायची प्यायची सगळी सोय आहे. आणि तो पलीकडचा आहे तो गटप्रभा चॅम्पियन या वर्षीचा बिनधाते. आणि इकडचा आहे तो पण 5 वेळा चॅम्पियन आहे. तो गटप्रभा चॅम्पियन कथनवाडी पुशेगावचा तो चॅम्पियन आहे. तो पण सलग 5 वेळा चॅम्पियन झालेला बैल आहे. अशी सध्या आपल्याकडे 3 बैलात जिनीचा दर 2,500 आहे. घरी जात नाही आपण, गाई घेऊन आल्यानंतर मग आपण त्या मी करतो. घर भाड्याचा खर्च हे म्हणत नाही. फोन नंबर वगैरे? हा, माझा फोन नंबर आहे 9822 98 25 80. आणि भावाचा नंबर आहे 97 64 43